परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि सीबीआयनं पुन्हा लातूरकडे आपला मोर्चा वळवलाय। शनिवारी सीबीआयच्या पथकानं मोठेगावकर क्लासेसवरती धाड टाकली आहे, झाडाझडती सुरू घेतलेली आहे। 6 अधिकाऱ्यांचं सीबीआयचं पथक लातूरमध्ये तळ ठोकून आहे आणि म्हणून आज सुद्धा सीबीआयचं पथक मोठेगावकरच्या क्लासेसची झाडाझडती घेण्याची शक्यता आहे। नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे हे लातूर पर्यंत पोहोचले। त्यानंतर सीबीआयचं पथक यापूर्वी तब्बल महिनाभर लातूरमध्ये मुक्कामी होतं। तेव्हा तपासादरम्यान मोठेगावकरसह प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि डॉक्टर मनोज शिरुरे या तिघांना अटक केली होती। तेव्हा आता सीबीआयचं पथक काय कारवाई करतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर या सगळ्या लातूरमधल्या घडामोडींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विष्णू बोरगे यांनी। पाहूयात। लातूरमध्ये सीबीआयचं पथक काल दाखल झालं। आज पुन्हा आरसीसी क्लासेसची चौकशी आणि झाडाझडती करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। काल याच ठिकाणी दुपारच्या सुमारास सीबीआयचं पथक दाखल झालं आणि त्यानंतर चौकशी झाली, काही कागदपत्रांची झाडाझडती झाली अशी माहिती समोर येते। त्यानंतर पुन्हा आज सीबीआयचं पथक याच ठिकाणी तळ ठोकून आहे। आज ही शक्यता आहे की चौकशी होईल आणि पुन्हा झाडाझडती होईल। लातूर जिल्ह्यामध्ये खरतर हे पथक 1 महिना पूर्वी अशाच पद्धतीनं 20 ते 25 दिवस तळ ठोकून होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा नीटचं पेपर लीक कनेक्शन समोर आलं। त्यानंतर आता रिनीटचा पेपर झालेला आहे। आता याची पडताळणी देखील करण्यासाठी या ठिकाणी सीबीआयचं चौकशी करण्यासाठी 6 अधिकारी आल्याचं बोललं जाते। त्यामुळे काय नेमकं या सगळ्या चौकशीमध्ये समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता या ठिकाणी पुन्हा एकदा सीबीआयनं लातूरमध्ये एंट्री केल्यानंतर मात्र सुलट चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळतं। एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर सीबीआयच्या हाती काय धागेदोरे लागतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विष्णू बोरगे, एनडीटीव्ही मराठी, लातूर।